तुमचा फोन बाहेर काढा, अनलॉक करा आणि त्यातला माझा नंबर आत्ताच्या आत्ता डिलीट करा माझ्या समोर। मला जर काही केलं तर मेजर राडा होईल हे तुम्हाला चांगलंच माहिती, आणि पैसे मिळणार नाहीत ही वेगळी गोष्ट। त्यामुळे नंबर डिलीट करा, पैसे घ्या आणि निघा। निघा। आजी ठीक आहे, त्या रोहनच्या ताईने पाठवलेत। मगाशी झालं आणि आता आणतोस तू हे? अगं फ्रेश होत होतो। फ्रेश होत। हे काय काय झालं? फक्त 3च लाडू? स्वानंदीने फक्त 3च लाडू कसे पाठवले? कमाल झाली, फक्त 3 लाडू पाठवले? अरे बापरे, बाकीचं कुठे गेले असतील? तू सांग ना कुठे गेले? मला काय माहित आजी। पण मला माहिती आहे। अजय कुठे? म्हणजे मधल्या मध्ये ना कुठल्या तरी बोक्याने फस्त केलेत लाडू। तसं नाही का आजी, मी आपला एकच लाडू थोडासा चवीपुरता खाऊन बघितला। शेवटी काय माझ्या आजीला लाडू द्यायचे, तो चांगला आहे का वाईट आहे मी नको बघायला म्हणून। मी एक काम करते, स्वानंदीलाच विचारते ते। त्यांना कशाला विचारतेस, मी सांगतो ना तुला। गोविंद। गोविंद कोण? हा ड्रायव्हर आपला, फार लबाड आणि फार हपापलाय तो लाडवांसाठी। खाऊन टाकले असेल त्यांनी मधल्या मध्ये। तो आता भेटला की कसा झापतो बघ मी त्याला, बघ असतो। असू दे रे, बघ ते कसा झालाय। बघू बघ चांगला आहे का? तोंडामध्ये विरघळला एकदम, साजूक तुपातला। सो आहे ना तिच्या हाताला एकदम। अरे तू पण खा ना थोडासा, बघ ना जरा। अरे घे रे, छान आहे। खात नाही लाडू। अरे घे, मस्त आहे। नको झालंय माझा खाऊन मगाशी। म्हणजे सांगितलं ना मी तुला आता की तुला द्यायचं म्हणून चवीपुरतं मी खाऊन बघितला। ठीक आहे, मला काय वाटतं माहिती आजी, हे लाडू तिने केले नाहीये कारण इतकी चांगली चव त्यांच्या हाताला येणं शक्य नाही। हे आपला जो मिठाईवाला आहे ना त्याच्याकडनं आणलेत आणि स्वतःच्या नावावर खपवलेत। गप्प बस, तिनेच केले ते लाडू आणि तिने मला सांगितलं होतं, अरे तिच्या हाताला ना चव आहे, सुगरण आहे रे ती। सुगरण वगैरे म्हणणे इतपत अजून काही केलं नाही त्यांनी। आणि तू जरा घाईच करतेस हे सगळं म्हणायला, म्हणजे घाई करतातच लोक। शीतावरून भाताची परीक्षा करता येते मला पिंट्या। म्हणजे हे केस न मी उन्हामध्ये नाही पांढरे केले, कळलं ना तुला? कळलं। सुगरण आहे स्वानंदी, तुला चांगलं खायला प्यायला करून घालेल ती। आता माझी चिंता मिटली। अरे आठवलं मला, अरे मंगळसूत्र रे, म्हणजे उद्या स्वानंदीचं मंगळसूत्र खरेदी करू आणि अधिराचे दागिने पण घेऊन टाकू ना आपण। काय तुम्ही म्हणाल तसं। मी कळवते तिला, तुम्ही जा। मी नाही, मी जाणार नाही, तुम्ही जा। हे बघ मला ना बाकी खूप काम आहे आणि मल्लिका जाईलच ना, तिचं माझं पटत नाही रे, म्हणजे उगीच मतभेद होती ना। तू जा। नाही मी जाणार नाही, मी जाणार नाही हे नक्की। बरं, मी एक काम करतो, मी अधिराशी बोलतो आणि माझं कार्ड तिच्याकडे देतो। ठीक आहे, चला। ए काय काय? अरे नाही सॉरी, मला वाटलं तू मला ठेवायला सांगितलंस। खाऊ नकोस सगळे, त्रास होईल तुला। बोका। हॅलो आजी। हा स्वानंदी, अगं छान झालं तर लाडू, म्हणजे मला तर आवडलेच पण पिंट्यालाही आवडले। हो अगं हो, खूप आवडले त्याला। नाही म्हणजे आवडलेत हे त्यांनी स्वतःहून सांगितलं का? छे ग, त्याने नाही सांगितलं पण मला कळलं। कसं काय? कळतं ग मला, पण खरंच खूप छान झालेत लाडू, म्हणजे अगदी जसे व्हायला हवेत ना तसेच झाले। थँक्यू आजी। आता तर माझी खात्री पटली की तुमचा संसार ना अगदी सुखाचा होणार, कारण माझ्या पिंट्याच्या मनात पोहोचायचा रस्ता त्याच्या पोटातूनच जातो। अगं आजी बरं ते असू दे, अगं उद्या आपल्याला तुझं मंगळसूत्र खरेदी करायला जायचंय, तर तू ये बरं का? म्हणजे अधिरा तुला सांगेल कुठे आणि किती वाजता ते। हो चालेल, पण आजी आता काही बोलायचं नाही,
जायचंय म्हणजे जायचंय. ओके. आता कसं तुला जे हवं ते घे बरं का, म्हणजे रोजची गोष्ट आहे ग, मनापासून आवडायला हवी ना. ठेवू आता. बाय आजी. चल बाय. बाबा, माझा असा विचार होता की ते द्या ना, उद्या आपण दागिन्यांच्या खरेदीसाठी जाणारच आहोत, तर आपण अधिराचं मंगळसूत्र सुद्धा करून टाकूया. हो चालेल ना. काहीतरीच काय बोलताय. ते लोक जिथून ज्या दुकानातून करतायत ना दागिने, त्या दुकानातून आपण अजिबात करायचे नाही. परवडणार आहे का आपल्याला ते? नको नको, आपण आपल्या नेहमीच्या सोनाराकडनं घ्यायचं. घासगीस पण करता येते आणि मेकिंग चार्ज पण कमी लागतात, कळलं? आणि काय सगळेच दागिने 23 कॅरेटची घ्यायची काही गरज नाही, कळलं ना? त्यांच्यासारखे डिझायनर दागिने झेपणार आहेत आपल्याला. आई, अगं मंगळसूत्र घेताना आपल्याला अधिराला काय आवडणार आहे हे लक्षात घ्यायला हवं ना. तिला रोज घालायचा तो दागिना, असं तिच्या पसंतीचाच असायला हवा. तिच्या पसंतीचं काय? तिला हिऱ्याचे दागिने आवडतील, झेपणार आहेत आपल्याला. ती एकदा तरी हिऱ्याबद्दल काही बोलली आहे का? अंडरस्टँडिंग मुलगी आहे ती. रोहनवर प्रेम आहे तिचं आणि तिला माहिती आहे आपली परिस्थिती. सोन्याचं छान तिला आवडेल असं नाजूक मस्त मंगळसूत्र घेऊया. आणि तू नको काळजी करूस, मी घेईन ते. कुठून घेणार? कसं? चोरी करायला जाणार आहेस? बरी आहेस ना तू? अगं आम्ही एक बेसिक काहीतरी कमावतो. एक मंगळसूत्र अफोर्ड करू शकतो घरी येणाऱ्या मुलीसाठी. तुला काय भाई, तू नुसतं राजवाड्यांचं नाव घेतलंस तरी तुला सगळंच मिळेल. मी असं काहीच करणार नाहीये. मी माझ्या सेव्हिंग मधनं घेणार आहे. नाही हा नंदू, अजिबात नाही. तू तुझं सेव्हिंग वापरायचं नाही. ते सगळे पैसे तू स्वतःसाठी ठेव. वरचे पैसे मी देतो ना. नाही, एक मिनिट. मुळात तुम्हा दोघांनाही पैसे खर्च करायची काही गरज नाहीये. हे बघा, मीही कमवतो. माझ्या बायकोसाठी मी दागिना घेऊच शकतो. आणि ताई, तू ऑलरेडी खूप खर्च केलायस, त्यामुळे आता मी खर्च करणार आहे. हे काय रे तुझं आणि माझं? घर आपलंय, माणसं आपली आहे. आपण काहीतरी आपल्या माणसांसाठी करणार आहोत ना. मग अधिराई आपलीच आहे. त्यामुळे पुरे आता हा विषय संपला इथे.